बिदरीच्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। सुरुवातीला कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष स्वर्गीय गणपतराव फराकटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी सभेपुढील आयत्या विषयासह 7ही विषय सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली। यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी कारखान्याचा कारभार राज्यात अग्रेसर असतानाही विरोधकांनी आकाड तांडव करीत कारखान्यावर अनेक आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं। मात्र कारखान्याचा कारभार स्पष्ट आणि पारदर्शी असल्यामुळे आम्ही या सर्वावर मात केली आहे। कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती डिस्टलरी प्रकल्पाची नाहक तपासणी लावून कारखान्याचा कारभार विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला। कारखान्याच्या उत्पादन साठवणूक आणि विक्रीला निर्बंध आणून आमचा परवाना निलंबित करण्याचा प्रयत्न केला होता। याचा परिणाम पुढील गळीत हंगामावर होणार होता। सत्तेचा गैरवापर करून कारखान्याला वेठीस धरण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी केला। सुमारे 10 महिने इरादापत्र थांबवलं होतं, त्यामुळे प्रकल्प उभारणीचं काम लांबणीवर पडलं। पर्यायानं कारखान्यावर 10 कोटी रुपयांचा व्याजाचा भुर्दंड पडला। या कारस्थानाचा सूत्रधार कोण हे जग जाहीर आहे। कारखान्यावरील अन्यायी कारवाईबाबत आम्ही न्यायदेवतेकडे न्याय मागितला असून न्यायालयाने आम्हाला दिलासा दिल्याचं त्यांनी सांगितलं। गतसाली बिदरी कारखान्याकडे गळीतास आलेल्या उसाला 3,407 रुपयांचा दर जाहीर केला होता। यापैकी पहिला हप्ता 3,200 रुपये विना कपात सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आलाय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 100 रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच अदा करण्यात आला असून येत्या दिवाळी सणापूर्वी उर्वरित 107 रुपयांचा तिसरा हप्ता देणार असल्याची घोषणा अध्यक्ष के.पी. पाटील यांनी यावेळी केली। यावेळी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचं अभिनंदनाचा ठराव करून कारखान्याच्या वतीनं त्यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं। या सभेत यंदाच्या महापुरानं नुकसान झालेल्या उसाला राज्य सरकारने भरपाई द्यावी, 7.5 अश्वशक्ती ऐवजी सरसकट सर्वच पाणीपुरवठा संस्थांना मोफत वीज पुरवठा करावा, काळंबावाडी धरणाच्या गळतीची तात्काळ दुरुस्ती करावी हे ठराव मंजूर करण्यात आले। सभेला सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक R.D. देसाई, माजी संचालक, कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह कारखान्याचे सभासद उपस्थित होते।